जय राधा माधव कुंज बिहारी कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरधारी जन वल्लभ जय गोपी जन वल्लभ गिरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। स्वागत आहे आजच्या भागवत कक्षेमध्ये। आपण भागवताचा स्कंद 2 अध्याय 2 वाचतोय। अध्यायाचं नाव आहे हृदयस्थ भगवंत आणि श्लोक संख्या 36। खूप प्रसिद्ध श्लोक आहे, महत्त्वाचा श्लोक आहे की सर्व भागवतचं सार एका श्लोकामध्ये जे शुकदेव गोस्वामी सांगत। तस्मात् सर्वात्मना राजन् तस्मात् सर्वात्मना राजन् हरि सर्वत्र सर्वदा हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्यः कीर्तितव्यश्च श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यः भगवान् स्मर्तव्यो भगवान् तस्मात् सर्वात्मना राजन् हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवान् तस्मात् सर्वात्मना राजन् हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो कीर्तितव्यश्च स्मर्तव्यो भगवान् तस्मात् सर्वात्मना राजन् हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च
स्मर्तव्यः भगवानुना शब्दात तस्मात म्हणून सर्व आत्मना आत्मा राजन हे राजन हरी भगवंत सर्वत्र सर्वदा सदैव श्रोतव्य श्रवण केले पाहिजे कीर्तितव्य यशोगान केले पाहिजे च सुद्धा स्मर्तव्य स्मरण केले पाहिजे भगवंत नाम मनुष्यांकडून अनुवाद तात्पर्य शिलप्रपात की जय अनुवाद. म्हणूनच हे राजन प्रत्येकाने सर्वत्र आणि सदैव भगवंतांविषयी श्रवण त्यांचे यशोगान म्हणजे कीर्तन आणि त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. तात्पर्य श्रील शुकदेव गोस्वामी या श्लोकाचा प्रारंभ तस्मात किंवा म्हणून ह्या शब्दाने करतात. कारण पूर्वीच्या श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केले आहे की मुक्तीसाठी भक्तियोगासारखी उदात्त आणि पवित्र अशी कोणतीही इतर पद्धत नाही. भक्त हे भक्तियोगाचा अभ्यास श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन पूजन वंदन प्रेमाने सेवा करणे सखा होणे आणि आपल्याकडील सर्व गोष्टी भगवंतांना अर्पण करणे अशा निरनिराळ्या पद्धतीने करतात. हे सर्व 9 मार्ग प्रमाणित आहेत 9दा भक्ती आणि ते सर्व अथवा त्यांच्यापैकी कोणताही एक मार्ग प्रामाणिक भक्ताला इच्छित फळ प्राप्त करून देतो. परंतु श्रवण ही त्यापैकी भक्तियोगामधील प्रथम महत्त्वपूर्ण विधी आहे. योग्य प्रकारे आणि पुरेसे श्रवण केल्याविना कोणीही इतर कोणत्याही विधीद्वारे मुळीच प्रगती करू शकत नाही. श्रील व्यासदेव हे भगवंतांचे 27 अवतार आहेत व त्यांच्यासारख्या अधिकृत पुरुषांनी लिहिलेली वैदिक शास्त्र ही श्रवण करण्यासाठीच आहे. आणि हे निश्चित करण्यात आले आहे की भगवंत हेच सर्व वस्तूंचे परमात्मा असल्यामुळे सदैव आणि सर्वत्र त्यांचे यशोगान कीर्तन करावे व त्यांच्याविषयी श्रवण करावे. हेच मनुष्य प्राण्याचे विशेष महत्त्वाचे कर्तव्य आहे. म्हणून जेव्हा सर्वव्यापी भगवंतांविषयी श्रवण करणे सोडून देतो तेव्हा मानवनिर्मित यंत्रांद्वारे प्रसारित केल्या जाणाऱ्या गच्चाळ गोष्टी ऐकण्यास तो बळी पडतो. मशीन यंत्रे काही वाईट नाहीत म्हणजे टी व्ही मोबाईल सारखं, कारण यंत्रांद्वारे भगवंतांविषयी श्रवण करू शकतो. परंतु यंत्रांचा उपयोग हा हीन तुच्छ कारणांसाठी केला जात असल्यामुळे मानवी संस्कृतीची शीघ्र अधोगती पतन होत आहे. या ठिकाणी म्हटले आहे की श्रवण करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे, स्वभाव आहे. भगवद्गीता आणि भागवत यासारखी शास्त्रे ही त्यासाठीच आहेत. मनुष्याशिवाय अन्य प्राणी मात्रांना वैदिक शास्त्रांचे श्रवण करणे शक्य नाही. कानावर आवाज जाईल पण ते समजू शकत नाही. वैदिक शास्त्रांचे श्रवण करणे हेच आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे असे मनुष्य समाजाने मानले तर तो संपूर्ण मानवी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असणाऱ्या अधार्मिक लोकांच्या अधार्मिक प्रचारात बळी पडणार नाही. तमाशा सिनेमा कीर्तनामुळे श्रवण क्रिया शुद्ध होते, दृढ होते. ज्या मनुष्याने परिपूर्ण व्यक्तीकडून परिपूर्ण श्रवण केले आहे त्याच्या ठायी सर्वव्यापी भगवंतांविषयी श्रद्धा निर्माण होते आणि म्हणून तो भगवंतांचे यशोगान करण्यास अत्यंत उत्सुक होतो. रामानुजाचार्य मध्वाचार्य श्री चैतन्य महाप्रभू श्रील भक्तिसार ठाकूर यासारख्या आचार्यांनी तसेच इतर देशातील महम्मद ख्रिस्त आणि इतरांनी सर्वत्र आणि सर्वदा भगवंतांचे यशोगान आणि कीर्तन केले आहे. भगवंत हे सर्वव्यापी असल्यामुळे त्यांचे सर्वत्र आणि अभिषत यशोगान करणे आवश्यक आहे. भगवंतांचे महिमागान करण्यात स्थळ काळाचे बंधन असू नये. यालाच सनातन धर्म किंवा भागवत धर्म असे म्हणतात. सनातन म्हणजे शाश्वत सर्वत्र आणि सर्वदा. भागवत म्हणजे भगवंतांशी संबंधित. भगवंत हे अखिल स्थळ काळाचे स्वामी आहेत. म्हणून पवित्र हरिनामाचे जगामध्ये सर्वत्र
श्रवण कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. यामुळेच जगातील लोक ज्या शांती आणि समृद्धीची वाट पाहत आहेत त्याची प्राप्ती होईल. जो या शब्दामध्ये उपरोक्त भक्तियोगाच्या इतर सर्व पद्धतींचा समावेश होतो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साक्षाजातां सहगना रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्तं. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेष्टाजने. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिश्री नमः. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी वृषभानुसुते देवी प्रणमामि. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण. म्हणूनच हे राजन, प्रत्येकाने सर्वत्र आणि सदैव भगवंतांविषयी श्रवण कीर्तन आणि त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. आवश्यक का आहे? आपल्या उद्धार होण्यासाठी, आपला उद्धार होण्यासाठी, की आपला उद्धार व्हावा, आपण मायेतून मुक्त व्हावं, चिंतातून मुक्त व्हावं, आपण सुखी व्हावं, त्यासाठी आवश्यक आहे. भगवंतांना याची आवश्यकता नाही आहे. ते तर काय आहे? आत्माराम आहे, स्वतःमध्ये संतुष्ट आहे. आपल्याला आवश्यकता आहे का? आपण अवलंबून आहोत याच्यावर. आपण हे नाही केलं तर आपण गावाच्या गोष्टी करणार, याने काय केलं आणि त्याने काय केलं. आपल्यामध्ये अवगुण येतील. भगवंत जे सर्व गुण संपन्न आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व प्रेमाळू आहे, त्याचं प्रेम प्राप्त होईल आपण जर केलं तर. त्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून तुकोबाजी म्हणतात, नाम घेता उठा उठी वय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. नामा परते साधन नाही जे तू अनिक करशील काही, हा कारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका, की सदैव नाम घ्या. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. हेची वरदे हाची वरदे विठाई माऊलिये, संचारुनी राही हृदयी माझ्या. तुका म्हणे आता न मागो अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे. हा जो भाव आहे की
आपल्याला प्राप्त होईल. आपण जर भगवंतांचं नियमितपणे सदैव जितकं शक्य आहे तितकं श्रवण केलं, कीर्तन केलं, चिंतन स्मरण केलं भगवंताचं. चिंतन केल्याने भगवंताचं नामाचं स्मरण केल्याने आपलं मरण सोपं होईल. मरणाचं भीती नाही राहणार. स्मरण केल्याने मरणाची भीती राहत नाही. स्मरण नाही केलं तर मग मरणाची भीती वाटते. जर स्मरण केलं भगवंताचं लक्षात येईल आपण भगवंताप्रमाणे अविनाशी आहोत, अजन्म अमर आहोत, सदैव सनातन आहोत, नित्य आहोत. आपला कधी नाश होत नाही. देह तर गाडी आहे ती बंद पडणार, पण आपण जे आहोत नित्य आहोत, अविनाशी आहोत याचा अनुभूती होईल. म्हणजे एकदा अनुभव आल्यानंतर मग सगळं सोपं होऊन जातं. जसं भक्त प्रल्हादला अनुभव होता की भगवंत माझ्यासोबत आहे, मी एकटा नाही, भगवंत सोबत आहे, भगवान नारायण माझ्यासोबत आहे. म्हणून त्यांना बाकीचं काही दिसलं नाही की हत्ती येतो आहे का मला फेकतायत पर्वतावरून, समुद्रात फेकतायत. त्यांना कसली चिंता वाटली नाही. भगवंत सोबत असल्यानंतर काय भीती, काय चिंता असं आहे. हे आपल्याला जर सगळ्या भयातून मुक्त व्हायचं आहे, सगळ्या चिंतेतून मुक्त व्हायचं आहे आणि अनंत सुखाची समाधानाची अनुभूती घ्यायची आहे, तर हे सांगितलं आहे. तस्मात् सर्वात्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य भगवान नाम. कारण आपला स्वभाव आहे काही ना काही ऐकण्याची, आपला स्वभाव आहे कारण काही बोलण्याची, काही ना काही विचार करण्याची, स्मरण करण्याची. तर ती सगळी जी आपली वृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तो जर भगवंताशी जोडला आपण तर आपलं जीवन सफल होईल. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री राधा गिरिधर भगवान की जय. श्री वृंदावन धाम की जय. श्री कृष्ण बलराम की जय. निताय गौर प्रेमानंदे. धन्यवाद. हरे कृष्ण. आज आपल्याला जगन्नाथाचं सुंदर त्यांचं आपण पारंपरिक पद्धतीने त्यांचं आव्हान केलंच पाहिजे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. जय. श्री प्रभुपाद की जय.